आता सुरुवातीला आपण एक बी सी लाईन ड्रॉ करू. बी सी रे म्हणायला हा किरण बी सी आहे. मागे मी सांगितलं याचं मेजरमेंट आपल्याला घ्यायची आवश्यकता नाही आहे, आपल्याला अँगल काढायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बी अँगल काढायचा 60 डिग्रीचा. सो आपण बी अँगलवर बी कोणावर ठेवला हा प्रोटेक्टर कोनमापक. आता 60 अँगल त्यामुळे मी सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की ज्या बाजूला आपली रेष आहे त्या दिशेने शून्याची पट्टी मोजायची आहे. बरोबर आहे. आज आपला प्रोटेक्टर जरा वेगळा आहे, कोनदुभाजक वेगळा आहे. सो 0 10 20 30 40 50 आणि 60 आपला अँगल कितीचा आहे तर 60 अंश मापाचा आहे 60. सो 0 10 20 30 40 50 60. ओके. सो आपण हा जो 0ची पट्टी ती मोजली आपण ज्या दिशेला आपली रेष आहे त्यासाठी पट्टी आपण मोजलेली आहे. 60 अँगल आपला आलेला या ठिकाणी आहे. ठीक आहे. हा आपला 60 अँगल आला. या दिशेने आपण एक लाईन ड्रॉ केली. हा आपला आला 60 डिग्रीचा 60 अंश मापाचा अँगल. बरोबर आहे. आता आपल्याला हा कोन दुभागायचा आहे म्हणजे अँगल बायसेक्ट करायचा आहे. म्हणजे अंदाजे माप घेतलं फर्स्ट स्टेप, मग कंपासचं टोक बीवर, पेन्सिलचं टोक हे रेषेवर आणि एक कंस करायचं. सोबत एक कंस करायचं. आपल्याला 2 कंस करायचे, 2 अर्क करायचे. ओके. इथपर्यंत कळलं असेल. पुढे बघूया. आता हे जर आपण अर्क केले, हे जर कंस केले याच्यावर माप ठेवायचं. मगाशी जे माप घेतलं होतं थोडं माप तुम्ही इन्क्रीज करू शकता, वाढवू शकता. आता पुढे एक कंपासचं टोक ठेवायचं या पॉईंटवर आणि या अँगलच्या मधोमध एक कंस करायचं. ठीक आहे. त्यानंतर तेवढंच माप घ्यायचं, कंपासचं पॉईंट ठेवायचं या पॉईंटवर या ठिकाणी इथे इंटरसेक्ट झाला आहे अर्क आणि इथे ठेवून इथे दुसरा कंस करायचा. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही हे 2 अर्क करताना समान मेजरमेंट घ्यायला हवेत आणि इकडनं हा कंस करताना इकडनं हा कंस करताना समान मेजरमेंट घ्यायला हवेत. ठीक आहे. म्हणजे हे 2 कंसांना सेम मेजरमेंट आणि हे 2 कंस करताना सेम मेजरमेंट. ठीक आहे. आय होप तुम्हाला कळलं असेल. आता हा जो इंटरसेक्टिंग पॉईंट आला आणि हा जो बी पॉईंट आहे या दोघांच्या मधून एक सलग आपल्याला किरण काढायचं आहे. इकडे काढायचं आहे बघा. ठीक आहे. या ठिकाणी म्हणजे आपण हा जो किरण काढला आपण नाव देऊया, याला बी डी नाव देऊया, इथे ए नाव देऊया. म्हणजे अँगल ए बी सी, कोन ए बी सी, बीमधून आपण एक किरण ड्रॉ केला. या किरणामुळे काय झालं, या 60 अँगलचे 60 अंश कोनाचे 30 आणि 30 हे 2 इक्वल अँगल तयार झाले. कोन मापाच्या साहाय्याने तुम्ही हे अँगल्स मेजरमेंट करू शकता, हे मोजू शकता. सो या पद्धतीने आपण काढला अँगल बायसेक्टर. ठीक आहे. सो रेख बीडी किंवा किरण बीडीला म्हणू शकतो आपण अँगल बायसेक्टर म्हणजे कोन दुभाजक.